पुण्यामध्ये एकटं राहून बाळ सांभाळायचं, घर सांभाळायचं किती कठीण आहे तुम्ही ह्या व्हिडिओत बघा. बाळाला अडकवून ठेवलं आणि मी साईडला बसून तिचे थोडंसं लक्ष देत देत घरातले कामं करत होते. बरं, ही तर टेक्निक झाली आपली व्यवस्थित वापरायची. हा सिलिकॉनचा स्पून मी घेबूसाठी फूड जर्नी स्टार्ट झाल्यामुळे ऑर्डर केला. तुम्हाला हवा असेल तर मला मेसेज करून लिंक करा. त्यानंतर सांगते घेबूचे पप्पा वगैरे दुपारून आले, त्याच्यानंतर थोडंसं त्यांनी घेबूसोबत टाइम स्पेंड केला. घरातले कामं तर अक्षरशः 12 महिने 24 तास चालू आहेत. कसलाच वेळ भेटत नाही. हे थोडं कुणी आलं आणि घेबूला सांभाळलं की असं वाटते बरं झालं रे बापा, मी पटकन काम करून घेते. इथे त्यांची मस्ती चालू झाली होती. मी तोपर्यंत थोडासा व्हिडिओ काढून आपले निघाले बाकीचे कामं करायला. बरं, मधल्या काळामध्ये मला काही छोटे व्हिडिओज कंटिन्युअसली शूट करायचं म्हणजे ना, त्याच्यामुळे दिवस तर गेला माझा घेबूच्या लंच, ब्रेकफास्ट, लंच या सगळ्या रुटीनमध्ये, त्यात माझं पर्सनल गोष्टी आवरण्यामध्ये. डायरेक्ट संध्याकाळी घेबूसाठी मला डिनर बनवायचा होता आणि डिनरमध्ये मी तिच्यासाठी गाजरची प्युरी बनवलेली होती. बरं, मग मी तिला आता कसे डॉक्टरांचा सल्ला असतो 3 दिवस जे सकाळी देतो तेच 3 दिवस संध्याकाळी द्यायचं. 2 वेगवेगळे फूड इंट्रोड्यूस केले मी तिला, फळं खास करून. तर त्यात मी तिला 3 दिवस आता ॲपलची प्युरी आणि संध्याकाळी गाजरची प्युरी देणार आहे. त्याच्यामुळे तिला त्याचं काही इश्यू होतं का ते मी चेक करेल, की तिला ते पचतं का, काही त्रास होतं का हे मी बघेल. बरं, इथे तिने सर्वात जास्त गाजरची प्युरी एन्जॉय केली. मला असं वाटतं तिला ना सफरचंदपेक्षा गाजर जास्त आवडलं आणि खूप छान तिने रिस्पॉन्स देत मस्तपैकी एकदम बसून एन्जॉय करून तिने गाजरची प्युरी संध्याकाळी खाल्ली आणि मस्त एकदम मी पण रिलॅक्सपणे खाल्ली. बरं, गाजरची प्युरी कशी बनवायची ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा. रेसिपी म्हणून मी तुम्हाला तो शेअर करेल. थोड्याच दिवसात घेबूसाठी मी चेअर पण ऑर्डर केलेली आहे. ती जशी पण येईल तशी त्यानुसार मी तिला व्यवस्थित सिटिंग पोझिशन देऊन चेअरवर बसून खाऊ घालेल. आणि येस, इथून पुढचे व्हिडिओ तर अजून इंटरेस्टिंग असेल, त्याच्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ कसे वाटतात हे जरूर कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून जास्त प्रेरणा मिळेल पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि स्टे ट्यून, घेबूचा डिनर तिला एन्जॉय करू देऊ आपण. चलो, बाय बाय, टेक केअर.